हे गाणं काय म्हणते कलियुग बरोबर. गायक कोण आहेत तर शाहीर सचिन कदम बुवा. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि बुवा आता अजूनपर्यंत बुवा जे भजन मार्ग प्रेझेंटेशन थांबले एकदा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ठीक आहे. बुवा बोलले त्यांचे त्या मार्गाकडे उभे राहिले. बुवा बोलले की लोकांस सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः बोलणे पाषाण. बरोबर ना बुवा. काय झालं तुमचा माहिती आपण काय झालं माहिती माकड म्हणता माझीच लाल पण त्याचा काय माहिती भासून लाल झाली अशी तुमची बद्दल बुवा. काय एका वर्षात बुवा मंडळाने दिलेले की 30-30 मिनिटात भजन बरोबर ना. बरोबर तुम्ही 50 मिनिटं बुवा भजन घेतला. तुका मी खांद्यावर घेतले डायरेक्ट माझ्या कानात मुक्ता घालतो. काय एका वर्षाचं महत्व ना बुवा. वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल. एका महिन्याचं महत्व ना 9 महिने गरोदर असलेल्या त्या स्त्रीला विचारा म्हणजे त्या एका महिन्याचं महत्व कळेल. एका दिवसाचं महत्व आठवडाभर मजुरीला जाणाऱ्या त्या आईला विचारा म्हणजे तिचं महत्व कळेल. एका तासाचं महत्व एसटीला उभा असणाऱ्या त्या वाटसरूला विचारा म्हणजे एका तासाचं तुम्हाला महत्व कळेल. एका मिनिटाचं महत्व मुंबईला असणाऱ्या कामाला जेव्हा ट्रेन चुकते ना ट्रेन मुंबई तेव्हा त्याची काय परिस्थिती होते त्याला विचारा. आणि एका सेकंदाचं महत्व बुवा ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या त्या धावपटूला विचारा म्हणजे एका सेकंदाचं महत्व तुम्हाला कळेल बुवा. लोकांस सांगे ब्रह्मज्ञान म्हणतात का ऐट सावकाराची आणि दुकान चुनवण्याचा. बुवा तुम्ही स्वतःच आधी आत्मपरीक्षण करा. तुम्ही समाजाला काय प्रबोधन केला. उद्या त्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जाऊन बघा तुम्ही समाज प्रबोधन काय केला. रूपकापर्यंत तुम्ही जे काय बोललात त्याचा जाऊन जर अभ्यास करा बुवा. 2020 म्हणजे साधा काम नाही बुवा. 1000 जबाबी असतात. एक असतात आचार्य ना त्यांचा आधी मोठ मोठा आचार्यत्रेंचा एक असेच गॅलरीत आचार्यत्रे जेवढे फिरत होते तो बाजूला फोटो कलियुग बाजूला त्यांना बघता आचार्यत्रे हात घडते तो तपली जातो. त्या पोरगे त्यांची आता म्हणजे कळत पाहिजे. त्यांना विचारलं आचार्यत्रे का ओ भाई का मडक्या कसा दिलास. आचार्यत्रे बघून घेतलेली एकदा विचारलं दोनदा विचारलं तिसऱ्या टाइमात सांगितलं काय म्हटला हो तो पोरगा हो आता मडक्या कसा दिलास. आचार्यत्रे 1000 रुपये पटकन बोलले असाच घेतलं तर 100 रुपये आणि नाळासकट घेतलं तर 150 रुपये. 1000 रुपये करायला पाहिजे बुवा 2020 म्हटल्यावर. हा हा एक जोक्स म्हणजे काय बुवा माहितीये हे तुम्ही जे जोक्स मारलात ना हे आमच्या सगळी देवगड पट्ट्यात चुरगळून टाकतो. संदीप पुजारी बुवांनी झिजवलेले तुम्ही जोक्स जे मारता बुवा जमाना बदललाय. समाज प्रबोधन करता येईल का बघा. आम्ही जास्त तुम्हाला सांगतो गौरव पांचाळ बुवांना विचारा सुशांत जोशी बुवा एक तुम्हाला नाव माहिती असेल त्यांचे जे आमचे जे कार्यक्रम होतात ना बुवा हे जरा एकदा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघा. बुवा काय बोलले की माझी नर सगळ्या गावाची बायको निलेश भाऊने काय सांगितलं माझी काय बापा मारले तेव्हा एकदा असाच झाला. बुवांचाही 3 लग्न झाले तुला माहित नाही ना. पहिली बायको बुवांची तिका मेटीकोट खेळायची सवय मेटीकोट झाला. बुवांचा नवीन लगीन झाला. बुवांनी दोघांना एकत्र केले आणि एका रूम मध्ये नेऊन ठेवलेली. बुवा हुशार. बुवा आता लग्न एवढं 2 लाखाचं खर्च केले नाही. 2 लाखाचं खर्च केले नाही. आता असंच कसं जाणार म्हणून बुवानी प्रेमात हात टाकून जाणार. मेडिकोट खेळायची सवय ना. हा लगीन झाला आणि तिका मेडिकोट खेळायची सवय ती जाऊन बसली
हो आता म्हणता एक डाव खेळाय ना हो आता नवीन एवढं म्हणजे लग्नात नाही जा जरा झोपाया उद्या खेळाय नाही म्हणता आताच खेळाय हे कंटाळले कसे झोपले सकाळ झाल्याबरोबर हे आपले आंघोळी केले आंघोळी करून बाहेर गेले आणि ती माऊली दारावर उभी राहिली हो आता म्हणता तुमका सोडणारच नाही एकदा वाजता खेळाय बुवा कंटाळले गमलेले बुवानी पटकन आळस दिल्याबरोबर टॉयलेटची गाठ सुटली ती माऊली म्हणता आता कसलं म्हणता मिठीवट खेळणार तू म्हणता तू म्हणता बघून झालं सगळ्या गावाची बाजू तसंच तिका कंटाळ बुवानी दुसरा नवीन केल्याने ती होती शाळा मास्तरी तुमची बारी आहे ना निसर्ग बरोबर ऐकून ठेवा काय काय आता दुसरा बुवानी नवीन केल्याने होती शाळा मास्तरी तिका दाबण्याची सवय बुवा प्रेमान हात टाकून जाणार टाकलेलो नाही बुवा प्रेमान हात टाकून जाणार तेवढ्यात ती दाबायची शाळा मास्तरी कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका हो म्हणता दप्तरात हात घालू नका का म्हणता सगळे पोलिओ पुस्तकात द्यायचे म्हणता माझ्या पेनाचा उपयोग काय कसं वाटतं कसं वाटतंय का तिका कंटाळले तिसरा नवीन केल्याने ती होती टेलिफोन एक्सचेंज वाली तिका पण दाबण्याची सवय परत प्रेमात हात टाकून जाणार 2 लाख रुपये खर्च केलेलो निलेश माऊली 2 लाख रुपये खर्च केलेलो तिच्या प्रेमात हात टाकून जाणार तेवढ्यात ती दाबडली ही समय संविधान कसंय थोड्या वेळाने प्रयत्न करा मग ते हात तरी करा म्हणता थोड्या वेळात तरी म्हणता प्रयत्न करून सांगता ठीक आहे वो काय मगाशी महिला वर्ग होता इथे तुम्ही काय फसफसता केला तर हा मुराचा मीना करी भुसाग तू शेरणी शिकारी मी भावडा ससाग तू शेरणी शिकारी मी भावडा ससाग एक फूल वाहतो सखे तुम्ही एक मला उद्देशित अभंग म्हटलं की भुंकणारे भुंकुदे नको त्याचा संघ त्याला तुम्हाला क्रॉस उत्तर आहे बघा देतो देवा तुझ्या दरबारी आले का न्याय देवा तुझ्या
लग्न करताना काय पायाचा वट है ना मतलब काय टाकले त्याचे बुवा काय बुवा महिला वर्ग म्हटल्यावर आता खांद्याला सध्या पुरुषाला बरोबर करतात बरोबर ना तुम्हाला भजनाच्या माध्यमातून ते सांगितलं तुम्हाला ठीक आहे भजनाला सुरुवात करूया फक्त एक दोन नवीन गाणी आलेली सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे फक्त ते दोन गाणी घेतली सुरुवात मी निघालो तुम्ही येता का
फक्त या गावावर एक गर्व केलंय ते घेतो आणि भजनाला सुरुवात करतो. त्याबद्दल आमचे परम मित्र त्याच्यासाठी रवला होते त्यांनी फटाफट केलेली आहे. सन्मान्य आमचे परम मित्र सन्मान्य बुवा निलेश कामेकर यांच्यासाठी गीत घेतोय आणि भजनाला सुरुवात करतो. देवमुख शहरात क्रांतीनगरात देवमुख शहरात क्रांतीनगरात गुणवंत एक जन्मला गुणवंत एक जन्मला निलेश बुवा या नावाने राजमंगला. Thank you.
अशी कशी जगात कधीची बाधा झाली झाली पुण्याची तिजोरी खाली झाली पुण्याची तिजोरी खाली हरी त्यांच्या पाठीमागे आपली आई असते, बाप असतो, जर लग्न झालं असेल तर बायको, मुलं असतात. ते क्षणाचा पण विचार करत नाही की आपल्या पाठी आपला पूर्ण संसार उभा आहे. कानात हेडफोन टाकले की सुसार पण दैव लोक जर त्यांचा ऍक्सिडेंट झाला बाबा आणि 101% ऍक्सिडेंट जास्त वाढले या पिरियड मध्ये बघितला तर ऍक्सिडेंटचं प्रमाण मोठा. तुमचा एक सांगतं पण जर तुमचा धामिक पोहोचत असेल लवकर तर 1 तास झालं तरी अवघड घरात निघा, कारण आपल्यावर वाईट वेळ येणार नाही. बरोबर ना बुवा? हे सांभाळून सर्वांनी गाडी चालवा बुवा. सध्या कलियुग म्हटल्यावर ना बुवा वयस्कर माणसाला तो रिस्पेक्ट कोण करत नाही सध्या. बरोबर ना? पूर्वीच्या काळी जर बघितलात तर कोण वयस्कर दिसले की हात जोडून राम राम म्हणायचे. बरोबर ना? आणि आता जर पूर्व जर वयस्करच्या समोर येतो काय म्हणतो खिशातली विमलची पिढी बोलतो हलवतो आणि विचारतो त्यांना हे आज्या काय चाललं या कलियुगाकडे. हा म्हणून काय सांगतोय का नव्या पिढीचं जेव्हा महिला सासरवाडी जातात ना बुवा, सासरवाडीचं जेव्हा माहेरात येतं तेव्हा येतात तर फक्त बुवा जेव्हा सासरवासी नसतात ती माहेरात कधी येतात तो जोपर्यंत आपली आई वडील जिवंत असतात तोपर्यंत येतात बुवा हक्काने. आणि जर कर्मधर्मयोगाने आई बाबा वारले तर त्याचे फक्त 2च सण, एक म्हणजे रक्षाबंधन, दुसरी म्हणजे भाऊबीज बुवा.
जर आता सध्या कलियुगात बघतात ना, जर बाप दमून जर कामावरून जर घरी आला ना, तर एक ग्लास मुलं पाणी पण उठून देत नाही. ही शोकांतिका होते. काय बाप मुलग्या 20-25 हजाराची आयफोन घेऊन देतो, पण बाप पिस्तूल घेऊन वापरतो, 8 टाकले की 9 बाहेर येतो. खरी परिस्थिती पुढं हा तुमका एकच सांगते, जर आई बाबाची सेवा केला तर तुम्हाला पूर्ण आयुष्यात तुमच्या काही कमी पडणार नाहीये. आज माणुसकी जेव्हा डॉक्टरांकडे 1 लाख रुपये भरणार तेव्हा जन्म भेटतात. मग अशी बोलते तुम्हाला भरण्याच्या अगोदर की सध्या गव्हर्नमेंट डिलिव्हरी होत नाही बुवा, जन्मापियोग पण 1.5 लाख रुपये आणि मरण 70-80 हजार रुपये दिल्याशिवाय मरण नाही. एक मुलगा जर मुंबईत बसतो, एक गावात बसतो, तर डॉक्टर सांगतो आता त्यांची जरा तब्येत खालावली आहे, जरा लवकर कोणाला तरी बोलवा. तो भाव पण लागतो, दादा बाबाची परिस्थिती बिघडली आहे, त्यांचा व्हेंटिलेटरवर ठेवतो. तो संगमेश्वर साठी गेलो, स्टेशनवर गेलो, उतारला तेवढ्या ते डॉक्टर बरोबर त्यांना माहिती आता एकदा झाला विचारत मी मास्क काढतो बाजूला ठेवतो. म्हणजे जन्मात पण 1.5 लाख रुपये की मरात पण 80,000 रुपये. पूर्वीच्या काही बघा आजीबाई असेल बरोबर नको, तेव्हा आजी तुमच्यासारखं जर जवळ असतो काय प्रॉब्लेम नाही काय जी बोलतात. तेव्हा आजी जर तुम्ही टवाळखोर असायची बरोबर ना, तेव्हा आजी तुमका काय म्हणायची, निज निज माझ्या सामना रंगला डबल वारीचा, सामना रंगला डबल वारीचा.
कशी कशी जगात कलीची बाधा झाली विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा